नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज काही कोणत्या योजनेची पीक विम्याचे पैसे येणार किंवा अतिवृष्टीचे येणार असं कोणतंही काही सांगणार नाही. पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना एक गोष्ट सांगत असतो की शेतकरी मित्रांनो एकत्र या. जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं भविष्य हे चांगलं घडणार नाही, हे लक्षात घ्या. कारण आजची जी शासकीय व्यवस्था आहे यामध्ये फक्त शेतकऱ्यांना जगवण्याचं काम केलं जातं. आता हे तुम्हाला पटन नाही पटन हे मला माहीत नाही, पण ज्या माझ्या मनातल्या गोष्टी आहेत का तो बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तुम्हाला पटत्यान नाही पटत्यान ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, काही चुकलं हुकलं माझं तर. पण एक लक्षात घ्या, जी सध्याची व्यवस्था आहे का तर ही व्यवस्था फक्त शेतकऱ्यांना पोटापुरतं जगवण्याचंच काम करत आहे. शेतकऱ्याला का स्वप्न असू नाही का? शेतकऱ्यांचे स्वप्न मोठे असायला पाहिजे नाही का? मग शेतकरी हे स्वप्न बघत नाही का? आणि तुम्हाला पुन्हा एक सांगतो की शेतकऱ्यासाठी झगडणारं आजकाल कोणीच राहिलं नाही. उगे मोजके काही लोक झगडतात, मात्र त्यांच्या पाठीमागं तेवढ्या प्रमाणात कोणी उभं राहत नाही. आता मी बऱ्याच वेळेस काही उदाहरणं बघितली. मोजके लोक असतात, एखाद्या वेळेस कशाचं तरी आंदोलन असतं शेतकऱ्यांचं, आणि मग ते शहरात तालुक्यात ते आंदोलन चाललेलं असतं. रस्त्यानं शेतकरी जात असतात, रोडच्या बाजूच्या कडीनं शेतकरीच उभे असतात आणि तेच उभ्या असताना गप्पा मारताना म्हणतात की हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. काय? हा चाललेला शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. मग तुम्ही कोण आहेत? तुम्हाला त्याची लाज वाटते का त्या मोर्चात जायची, त्या आंदोलनात जायची? आता ह्या पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना किती अल्प प्रमाणात पीक विमा आला हो. मग काही तालुक्यामध्ये मोजके शेतकरी उठले आणि पीक विम्याचं निवेदन द्यायला गेले. आता तुम्ही बऱ्याच जागेवर फोटो बघितले असतील, मोजके शेतकरी तिथे दिसले, फक्त उगा 10-5 शेतकरी, म्हणजे त्यांनीच पीक विमा भरला होता आणि त्यांनाच फक्त कमी आला, असं झालंय का? आता तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी हळदीचे भाव पडायलेत, ते वायदे बाजारानुसार भाव चालायला पाहिजे. म्हणजे वायदे बाजारानुसार 16,500 रुपये क्विंटल हळद असायला पाहिजे, मात्र 12,500-13,000 रुपयेच फक्त हळद खरेदी करणं चालली. म्हणजे 2-3 हजार रुपये नुकसान तिथं शेतकऱ्याचं व्हायलंय. शेतकरी शेतामध्ये इतका घाम गाळतो, कष्ट करतो, मग त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळायला नाही पाहिजे का? तुम्ही इतर कोणत्याही कंपनीचं किंवा कोणतंही प्रॉडक्ट, एखादी मोटरसायकल घ्या किंवा तुमच्या शेतामधले पिकवलेली तूर आहे समजा, ती तूर ज्यावेळेस डाळमिलवाला खरेदी करतो तो खरेदी करते वेळेस त्या तुरीचा भाव, तिला लागलेला त्या दळण्यासाठी खर्च, तिथल्या मजुराचा खर्च, त्याच्या ऑफिसचा खर्च, त्याचं विजेचं बिल, ह्या सगळ्या गोष्टी लावल्याच्या नंतर मार्केटमध्ये त्या तुरीची डाळ तो त्या भावाला विकल्याशिवाय तो विकत नाही. म्हणजे मला सांगा, त्याचा सगळा खर्च लावतो व तुम्हाला तसा लावून आपल्याला त्या प्रमाणात भाव मिळावा अशी अपेक्षा बाळगता येत नाही का? ठीक आहे, शेतीमालाचे भाव आपल्या हातात नाहीत, ते मार्केटनुसार चालतात, मात्र त्याच्यासाठी आपल्याला बोलावं लागेल का नाही? मात्र कोणीच बोलायला समोर येत नाही. आजकाल लोकांना सवय ही लागलेली आहे, फक्त जे आयते योजनांचे पैसे येतात का त्याच्यावरच लोक खुश आहेत. आता मी जवळपास 2 वर्ष झालं हे यूट्यूब चॅनल चालवतो. अशा चांगल्या एखाद्या माहितीचा किंवा एखाद्या शेतकऱ्यानं चांगलं उत्पन्न घेतलंय त्याबद्दलच्या जर माहितीचा व्हिडिओ टाकला ना तर तेवढ्या प्रमाणात लोक पाहत नाहीत. पण समजा शेतकऱ्यांना असे पैसे येणार, तसे पैसे येणार असं सांगण्याचा प्रयत्न केला की इतके लोक बघत आहेत. आता तुम्हाला पुन्हा एक सांगतो, याच यूट्यूबच्या माध्यमातून काही लोक नुसतं लोकांना घुमवण्याचं काम करतात. म्हणजे वरी टायटल थंबनेल असतं, हेक्टरी 22,000 रुपये पीक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यात. इतके व्ह्यूज असतात त्या व्हिडिओला, त्याच्यात सगळी खोटी माहिती असती. जुनं कधीतरी मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी किंवा कृषी मंत्र्यांनी केलेली घोषणा असती 1-2 वर्षाची, तेवढंच व्हिडिओ आत्ता दाखवला जातो आणि लोक तो बघत असतील. म्हणजे तो कधीचा आहे, काय आहे, ही कधी घोषणा झाली होती हे काहीच लक्षात नसतं, फक्त ते बघत असतात. म्हणजे यावरून हे म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा नाही की माझे व्हिडिओ बघायला पाहिजे. तुम्ही बघायचा तर बघा, नाही बघायचा नका बघू, कारण मी जे सत्य आहे ते सत्य बोलण्याचा प्रयत्न करणारच आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही चिंता करायची नाही.
पण माझा सांगण्याचा उद्देश आहे की लोक फक्त आयत्या याच्यावर हे चाललेत. आपल्या जे कष्टाचं आहे हे मिळवण्यासाठी कोणीच पुढाकार घ्यायला तयार नाही. आता तुम्हाला एक सध्याचं चालू उदाहरण सांगतो. मग आम्ही समाजासाठी लढत असताना कशाला स्वतःला एवढा त्रास करून घ्यायचा आहे? आतापर्यंत कधीच माघार घेतलेली नाही, भविष्यात कधी घेईल असंही वाटत नाही. पण कुठेतरी मनात वाटतं की एवढ्या मोठ्या राजसत्तेच्या विरोध लढत असताना किती त्रास होत असेल, कधी इमॅजिन केलंय? आता तुम्ही म्हणाल आम्ही थोडी सांगितलंय तुला लढायला, मग तुम्ही असंच कधीपर्यंत मरणार सामान्य म्हणून? अरे तुमच्या कांद्याला 10-8 रुपयाचा भाव भेटतो तरी तुम्ही बोलत नाहीत. तुमच्या केळीच्या बागा शेतातल्या शेतात उद्ध्वस्त होतात, तिथल्या तिथे सडून जातात तरी तुम्ही बोलत नाहीत. ऊस घातल्यानंतर त्याचे हप्ते चातक पक्षासारखं पावसाची वाट बघत बसल्यासारखं पैशाची वाट बघत बसता तरी हप्ते तुमच्या खात्यावर पडत नाही, तरी तुम्ही बोलत नाही. काय ना, तुम्हाला तुमच्या अंगामध्ये रक्त थोडी आहे, तुमच्या अंगामध्ये तर पाणी भरलेलं आहे ना. तुम्हाला चंद गद्दार राजकारण्यांची गुलामी करायची सवय लागलेली आहे. ती गुलामीची सवय जाईनाच या भारतामधून. काही फरक पडत नाही. एवढं सोन्यासारखं पीक उभा केलंय मी माझ्या शेतात. या शेतामधून 2 टायमाची भाकर तर मला भेटेलच. तुमच्यासाठी लढत होतो फक्त आणि फक्त तुमचं आयुष्य बदलावा म्हणून. तर बघा मित्रांनो, हे उदाहरण तुम्ही पाहिलं असेल. असे मोजके लोक आहेत की जे शेतकऱ्यासाठी झगडतात. आता तुमच्याही परिसरात शेतकरी संघटनाचे शेतकरी कार्यकर्ते असतील, ते झगडत असतील. फक्त ते माघार का घेतात किंवा एक वेळ जसं आता रवी साबळे म्हणाले की मी शेतकऱ्यांसाठी झटतोय, मात्र शेतकऱ्यांनाच त्या गोष्टीची गरज नाही. शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात पाठीमागे उभा राहत नाही. म्हणून आता शेतकऱ्यांनी याचा विचार करणं गरजेचं आहे. पण शेतकरी फक्त कशाच्या याच्यात गुंतलेला आहे की आपल्याला योजना येतात, ह्या पक्षाचा त्या पक्षाचा, मी ह्या पक्षाचा. साध्या गावातल्या कार्यकर्त्याला वाटतंय की मी सत्ताधारी पक्षाचा आहे, मग मी सरकारच्या विरोधात का बोलू? सरकारच्या ज्या योजना आहेत किंवा सरकार शेतीमालाला भाव देत नाही या गोष्टीबद्दल मी का बोलू? ही त्याच्या मनात भावना असते. आणि ते इकडं गावातच आहे, त्याचा काही संबंध नसतो तिकडं, पण तो त्या सत्ताधारी पक्षाचा आहे. मी कोणा पक्षाचं नाव घेत नाही. आणि हे कधीतरी बदलावं लागेल. आता रवी साबळेनं बऱ्याच गोष्टी बोलल्या, जे काही आता त्यांनी बावनकुळेचं जमिनीचं प्रकरण काढलं होतं. आता मला सांगा, अशा कोणत्या मंत्र्याच्या जमिनी नाहीत, कोणत्या आमदाराच्या जमिनी नाहीत? मग अशा बोलणाऱ्याच्या जर कोणी पाठीमागं राहत नसेल तर शेतकऱ्यांसाठी कोणीच बोलायला पुढे राहणार नाही. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, बाकीचे लोक जसे असे आयशो आरामात मोठ्या गाड्या घोड्या बंगले ह्या त्या मजेत राहिलेत, त्याच्या प्रॉपर्ट्या वाढत चालल्यात. आणि शेतकरी फक्त खाऊन पिऊनच राहिलाय. त्याला फक्त ते पीक विमा थोडा मोजका आला तितक्यावरच तो खुश आहे. आता अल्प पीक विमा येऊन सुद्धा शेतकरी पुढे व्हायला तयार नाहीत. तुरीचा पीक विमा आता कमी प्रमाणात झालेला आहे, कालच्या 20 तारखेला मंजूर झालेला आहे, तरी शेतकरी बोलायला तयार नाहीत. तुम्ही नमो किसान योजने संदर्भातले पैसे आले नाही तरी कोणी बोलणार नाही. मग तो कधी हप्ता फक्त आला ना बस झाला, आणि नाही आला तर नाही आला, हीच प्रत्येकाची मानसिकता झाली. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही भेटला तरीही बोलणार नाहीत, कापसाला भाव नाही भेटला तरीही बोलणार नाहीत. मग जर असे मोजके काही लोक बोलत असतील तर शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची आज खरी गरज आहे. नाहीतर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की जोपर्यंत शेतकऱ्याची एकजूट होत नाही, शेतकरी जात भेद धर्म सगळे विसरून आपण कोणत्या पक्षाचे आहोत, ह्या पक्षाचे आहोत त्या पक्षाचे आहोत ह्या सगळ्या गोष्टी विसरून जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत परिवर्तन घडणार नाही. आणि मग त्यामुळंच असे रवी साबळेसारखे माणसं काहीतरी प्रयत्न करायला जातात, शेतकऱ्याच्या जीवनमानामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र शेतकरी ज्यावेळेस त्याच्या पाठीमागं उभं राहत नाहीत त्यावेळेस असे लोक हातबलून शेवटी सोडून देतात. आता त्या रवी साबळेची त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवत असतात की माझी शेती आहे, मस्त बागायती शेती. आता त्याला काय गरज आहे बरं बाकीचे शेतकरी होऊन? जर त्याने ठरवलं की आपली शेती आपण मजेशीर करायची, आपण मजेत राहायचं, चांगला ऑफिस आहे, मस्त घरदार, चांगलं जीवन जगायचं, का लोकांसाठी झटायचं असं जर ठरवलं तर, आणि असं सगळ्यांनी ठरवलं तर मग बोलणार कोण? त्याच्यामुळे याचा विचार सुद्धा शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आणि कधीतरी आपण बोलायचं शिकलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे.
नाही तर काहीच नाही. खाल्लन पिल्लन कुत्रे बी जगत असतात, डुकरं बी जगत असतात आणि मांजरं बी जगत असतात. त्याला बी या बाकीच्या गोष्टीची गरज नाही. आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.